तर गाईज आपला कालचा दिवस इथं फुल एन्जॉय झालेला आहे. कालची रात्र गेली आणि आता आपण ही रूम चेकआउट करतो. ही रूम वाली चेकआउट करतोय आणि ही आपली पब्लिक चालले खाली आणि आता आपण लॉक करूया, चावी घेऊया आणि जाऊया पुढच्या डेस्टिनेशनवरती. तर गाईज आपण आता चाललोय बडा गणेश मंदिरला. आपण अजून उज्जैनमध्येच आहे आणि बडा गणेश मंदिर झाल्यानंतर निघणार आहे आपण ओंकारेश्वरला. तर गाईज आम्ही आलोय आता पोहे खायला. सगळे पोहे खात आहेत. माझा आवाज होता. आलोय आपण बडे गणेश मंदिर आणि आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे बडा गणेश मंदिर. आता आपण जाऊया हॉटेलवरती, बॅग घेऊया आणि बस स्टॉपला जाऊया. आपल्याला निघायचं आहे ओंकारेश्वर. चला. तर गाईज आपण बसलो आता रिक्षामध्ये. इकडे इकडे आवाज मज्जा कसते कसते इकडे 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 ब्लॉग बनवलं की आम्ही कुठे गेली रे फिरायला. आम्ही आता बसलोय रिक्षामध्ये, जातोय बस स्टेशन. कसं आहे? मस्त आहे, नंबर आहे. गाडी प्रॅक्टिस घेतल्याने आम्ही आता बसलोय बसमध्ये. आता आपण पॅटीस खाऊया आणि जाऊया ओंकारेश्वर. तर आत्ता आपण आलोय एका रेस्टॉरंटवरती, म्हणजे हॉटेलवरती, ढाब्यावरती थांबलोय आणि आपण चाललेलो ओंकारेश्वरला. तर इथं थोड्या वेळ थांबणार आणि जाणार. तर 1 तास लागणार अजून आम्हाला ओंकारेश्वरला पोचायला. आणि आपले गँग फार सगळे आळसलेत, म्हणजे पूर्ण आळस आलाय. त्याचा आवाज पण चेंज झाला, पाणी चेंज झाल्यामुळं. हे काय आम्ही आता घेतलाय समोसा. मी भजी खातोय. तर गाईज आपण आता बसमधनं उतरलोय आणि ओंकारेश्वरमध्ये रूम बघतोय. रूम भेटेल थोड्या वेळात. आणि हे सगळे आपली उद्या सगळं दर्शन करून दाखवतो सगळं. हा, आणि हे सगळे पाणी भरतात, पाणी भरून घेतात. आता आपण रूम बघायला जाऊया आपल्या रूम. तर गाईज हा आपला नवीन रूम भेटलाय आपल्याला. हा आपण बुक केलाय. AC आहे, मेन बात AC आहे. फॅन आहे, इकडे एक फॅन आहे. ह्या साईडला एक वॉशरूम आहे. हा एवढा मोठा बेड आणि ही आपली रूम. तर काय आपला प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे. आज रात्री आलोय तर आज ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे दोन्ही पण मंदिर आपण पूर्ण करणार आहे. आणि मग उद्या दाखवतो बाकीचं पुढे काय होईल. भावांना आपण निघालो ममलेश्वरला. हा, पण काय सीन झाला, आम्हाला मंदिरात दिसली खूप कमी गर्दी ओंकारेश्वरच्या. त्यामुळे आम्ही निघालो तर ओंकारेश्वर दर्शन करायला. मग जातो ममलेश्वरला आणि उद्या एकदम नदी किनारे बोटीत वगैरे बसून मजा करतो. हा. तर हा रस्ता आहे. आपण चाललोय आता ओंकारेश्वर मंदिरात आणि त्यानंतर जाणार ममलेश्वर मंदिरात. थोडस लांब आहे ओंकारेश्वर मंदिरापाशी. हे बघा, हे मंदिर, हे ओंकारेश्वर मंदिर. तर थोड्याच वेळात दर्शन होईल आणि आपण आता चाललोय पुढे. तर गाईज आपण पळत पळत वरती चाललोय, कारण की 10 वाजता मंदिर बंद होणार आहे आणि आता वाजलेत 9:30. आपल्याकडे फक्त अर्धा तास आहे. ओंकारेश्वर महाराज की जय! ओंकारेश्वर महाराज की जय! आता खूप दम लागलाय, तरी अजून बाकी आहे खूप सारं. चला पटापटा, फक्त आपल्याकडे अर्धा तास आहे. नमः पार्वतीपते हर हर महादेव. मित्रांनो आता फायनली लाईन मध्ये आलोय. ही थोडीशीच लाईन आहे, तिथपर्यंत दिसत तुम्हाला. थोडीशीच लाईन आहे, थोड्या वेळात आपलं दर्शन होऊन जाईल. आता थोडाच वेळ काही सेकंद राहिले. लवकर आम्ही आले मंदिर इथं. नमः पार्वतीपते हर हर महादेव. श्री ओंकारेश्वर महाराज की जय. श्री ओंकारेश्वर महाराज की जय. आता
आपण ब्रिजवर आहे ना, आता चाललोय ममलेश्वर मंदिराकडं. काय याच्यावर आहे काय बोलतो वायर ब्रिज. हे ओंकारेश्वरचं मंदिर. फक्त व्ह्यू चेक करा, व्ह्यू चेक करा कसं खतरनाक मंदिर दिसतंय. आणि ही वाली नदी. तर आपलं दर्शन झालंय ओंकारेश्वरचं. उद्या ममलेश्वर. म्हाताऱ्याला उचलून घ्यायला लागते हो. आता चाललो जेऊया, काहीतरी पेटपूजा करूया आणि मग रूमवरती जाऊन झोपूया आणि भेटू सकाळी उद्या. तर काय झालं, आपण आता जेवायला. आत्ताच आम्ही झोपत उठलो. ही सगळी तयारी. हे अजून झोपले. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या अब मैं. आहे म्हणजे आंघोळ करून झोपलाय. हे ओट आंघोळीला आणि मग भेटूया, तयार होऊन भेटूया बाहेर. हा दिसलास. तर काय आता आपली तयारी झाली आहे सगळी. दोघं जण बाहेर गेलेत, आम्ही दोघं रूममध्ये. आता थोड्या वेळात जाऊया आपण बाहेर आणि मंदिरात दर्शनाला जाऊया. कौस्तुभ. तर गाईज आपण काल रात्री ओंकारेश्वर गेलो आणि आता आपण जाणार आहे ममलेश्वरच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर आपण चाललोय. ही आपली पब्लिक, आपण आणि खाली नदी. तर मित्रांनो, आपण आहे ना ममलेश्वर मंदिरात ना दर्शन घेऊन आलो. एकदम स्मूथ दर्शन झालं, काही गर्दी नव्हती. म्हणजे आमच्या मनातली फिलिंग म्हणजे त्या आम्हाला आता बोटीत बसायचं. आता आपण चाललोय बोटीत बसायला. इकडे सगळ्या बोटीत सगळीकडे फिरणार आम्ही सगळीकडे. बोटीत बसते. बघूया आपले मित्र पुढे गेलेत किंवा तिथं बोटीत बसायचे. काय गाईज आता सगळे बसलो बोटीमध्ये. ये मित्रांनो, तुम्हाला बघायचं आहे हे बघा. आता जाणार बोटीतून तिकडून त्या साईडला आणि तिथून परत तिकडे. पब्लिक तर आम्ही आता बोटीमध्ये चालले. मचाएंगे चल. नुसता ऐकायचं नाही. व्ह्यू तुम्ही बघू शकता. व्ह्यू बघा, व्ह्यू. मंदिर नाद नाही करायचा ना. चल. Do you hear that? तर गाईज आपण दर्शन केलं ममलेश्वरचं. बोटीत बसलो, फोटो काढले, खूप मजा आली. आता चाललो आता रूम वरती. आता पुढचा प्लॅन असा आहे की आम्ही कपडे चेंज करून परत येणार आहे एकदा आंघोळ करायला नदीमध्ये. गाईज स्टॉक आलाय, नवीन स्टॉक. लस्सी प्या लस्सी. उचला एक उचला. ये सांडल माझं आहे ते. आता आम्ही चाललेलो आहे. आमचं पॅकअप झालेलं आहे. चेकआउट चेकआउट करायचा टाइम झालाय आणि आता आम्ही नदीवर चाललोय आंघोळ करायला. आमचे पाप धुवायला चाललोय. डायरेक्ट कुठे नदी. तर काय आता आलोय आपण नदीवरती. ही नदी आणि इथं सगळे चाललेत, कपडे चेंज करतात आणि आपण जाणार त्या नदीमध्ये स्नान करायला. चलो. फुल एन्जॉय. एकदम धमाल गाईस. मजा आली, खूप मजा मला आली. दिसत असेल माझी मेहनत. पाण्यात फोन नेला नाही कारण की फोन वॉटरप्रूफ नाही, तर पाण्यात पण नेला असता, आहे की नाही. तर गाईज आपण आपला आंघोळ करून झाल्या आणि आता आपण चाललोय बस स्टॉपकडं. आणि तिथून आपल्याला कुठली इंदोरची बस आहे. इंदोरमध्ये बस पकडून इंदोर स्टेशनवर ट्रेन पकडून त्या मुंबई. तर गाईज आपण आलोय आता बसमध्ये आणि बसमध्ये बसलो आणि आता चाललोय इंदोर स्टेशनला. आणि गाईज बाहेर पाऊस आलाय. तर गाईज आपण आता बसमधनं उतरलोय आणि आता जातोय चालत इंदोर स्टेशन. तिथे गेलो दाखवतो आणि तिथे गेलो जरा जेवायचं आहे, पोटपूजा करायची आहे. हा आणि ही गँग बघा आमची, कुठं पण गेले की चड्डी इज कम्फर्टेबल. आले यश कसं आहे? एक नंबर आहे जेवण माझे. एक नंबर. अभि हे आपल्याकडे आहे छोलेची सब्जी, शेवभाजी, डाळ आणि भात
रोटी कांदा बस. जेवूया आणि नंतर जाऊया स्टेशनला. तर काय आपण आलोय स्टेशनला आता, इंदोर स्टेशनला. आणि आपण जेवण बिवण झालंय, पान बिन खाल्लंय सगळ्यांनी. पान कसं लागलं? पान खाल्लंय आणि आता ट्रेनची वाट बघतोय आपण. वाट बघतोय, ब्लॉगरला समजून घ्या. वाट बघतोय, येईल आतमध्ये बसल्यावर दाखवतो पुढचं. तर गाईज ही आपली ट्रेन आलेली आहे आणि आपण आता इथून जाणार आहे सीधा मुंबईला. आणि आपली ट्रिप पूर्ण सक्सेसफुल झालेली आहे. आपली ट्रिप पूर्ण सक्सेसफुल झालेली आहे आणि आपण हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत, पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. खूप भरभरून प्रेम द्या आमच्या या व्हिडिओला. आम्ही खूप एन्जॉय केलं आहे. आता आम्ही आमच्या घरी चाललोय. मला आता जाऊसं तर वाटत नाही, पण काय करणार, जायला तर लागणार आहे. चला बाय बाय. बाय.